हेडलाईन्स नंतर आपण सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात। मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमाराला लोकसभेत वक्फ विधेयकावर मतदान झालं। बिलाच्या विरोधात किंवा बिलाच्या समर्थनार्थ कुणी मतदान केलं याचा आज उलगडा झाला। शिवसेना ठाकरे गटाची भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यात होती। अखेर आज होय आम्ही बिलाच्या विरोधात मतदान केलं असं ठाकरेंच्या शिवसेनेनं स्पष्ट केलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ सुधारणा बिलाच्या विरोधात मतदान का केलं असेल आपण जाणून घेणार आहोत। त्यामागचं मुख्य कारण काय आहे हे या रिपोर्टच्या माध्यमातून। माननीय सदस्यगण, शुद्धि के अद्यतन मत विभाजन का परिणाम इस प्रकार है। पक्ष में 288, विपक्ष में 232। प्रस्ताव स्वीकृत हुआ और विधेयक यथा संशोधित पारित हुआ। $288 विरुद्ध 232। वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं। विधेयकाच्या बाजूने मतं पडली 288, तर विधेयकाच्या विरोधात मतं पडली 232। वक्फ विधेयकाच्या विरोधातल्या 232 मतांमध्ये 9 मतं होती ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची। कारण ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाबाबत पहिल्यांदाच ठोस भूमिका घेऊन वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलंय। शिवसेनेनं विरोधात मतदान केलं सगळ्या खासदारांनी केलेलं आहे का? नक्कीच, त्याशिवाय का आकडा झाला? आता कोणी कुठे मतदान केलं आहे हे त्या डिजिटल बोर्डावर येतं ना। वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान का केलं या प्रश्नावर ठाकरे म्हणतायत की विरोध हा विधेयकाला नाही आहे, तर भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात आपण हे मतदान केलं। त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला एक प्रश्नही विचारला, हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही सोडलं? दरवेळेला ही भाजपची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं, आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट, पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? तर पहिली वाट लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं। ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे। थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे। मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे। मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? ठाकरे गटानं वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करताच ठाकरे कसे मुस्लिम धार्जिणे आहेत हा नेहमीचा मुद्दा रेटत भाजपनं टीका केली आहे। वक्फ बोर्डची जमीन ही आता लीगलाइज झाली, त्याच्यामध्ये लीगल फॉर्मॅट हे उबाटाला ते पचतच नाहीये, म्हणून त्यांनी काही खासदारांनी नाही ते म्हणतात ना बाप मेल्यासारखी परिस्थिती झाली आहे उबाटाची। वक्फ बोर्डचा नवीन कायदा आल्यानंतर त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, तुम्ही एका समाजाचं एका धर्माचं तुम्ही लांगुलचालन करा, पण हा देश कायद्याने चालतो, संविधानाने चालतो आणि तो संविधानानेच चालणार। ठाकरेंचा विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा असल्यानं ठाकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचा निष्कर्ष भाजपनं काढलाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत, आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे। मताचं लांगून चालन करणे, मताच्या लांगून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे, विरोधात मतदान केलं आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अस्तित्वाची परीक्षा आहे। लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिलाय। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला अल्पसंख्याकांची 9% मतं मिळाली,
तर मुंबईत भायखळा, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या 3 मुस्लिम बहुल भागात ठाकरेंचा उमेदवार निवडून आला. वर्सोव्यातून हारून खान उद्धव ठाकरे गटाकडून जिंकले. त्यामुळे गेल्या 25 वर्षात ठाकरे गटाचा पहिला मुस्लिम आमदार झाला. तर लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची 1 गठ्ठा मतं ठाकरेंना मिळाली. भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, कुर्ला चांदिवली, घाटकोपर पश्चिम, मालाड आणि मालवणी या मुस्लिम बहुल भागातल्या मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केल्याचं आकडेवारी सांगते. मुस्लिम बहुल भागातून मिळालेल्या मतांमुळे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील या खासदारांचा विजय सोपा झाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मुस्लिम धर्मगुरूंशी संवाद साधला होता. माहीम दर्ग्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जैसे हमारी दुश्मनी मशहूर है वैसे हमारी दोस्ती भी मशहूर होगी असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्येही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहण्याचं आवाहन उमेलांनी केलं होतं. अजूनही मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली ताकद आहे. महापालिका निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं पाठीशी राहतील असा ठाकरेंचा अंदाज आहे. मुंबई शहरात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 22% आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात जवळपास 30% मुस्लिम आहेत. ठाणे महापालिकेत जवळपास 18%, नाशिक महापालिकेत जवळपास 9% मुस्लिम मतं, तर पुणे महापालिकेत 11% मुस्लिम आहेत. याशिवाय नागपूर महापालिकेत जवळपास 12% मुस्लिम लोकसंख्या आहे. मुंबईमधील ठाकरेंची असलेली वोट बँक कायम ठेवून मुस्लिमांचीही मतं खेचण्याचा या निमित्तानं ठाकरेंचा प्रयत्न आहे. ऑगस्ट 2024 मध्ये ज्यावेळी वक्फ विधेयक लोकसभेत सादर झालं त्यावेळी ठाकरेंच्या खासदारांनी सभात्याग केला होता आणि वक्फ विधेयकाबद्दल कुठलीही ठोस भूमिका घेतली नव्हती. त्यानंतर मुस्लिम संघटनांनी मातोश्री बाहेर आंदोलनही केलं होतं. आता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आणि भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं उद्धव ठाकरे भाषणातून वारंवार सांगतायत. तर दुसरीकडे वक्फ बिलाच्या विरोधात मतदान केल्याचंही जाहीर करतायत. कारण महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे कोणतीच रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.